नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी. डोंबिवली पश्चिम उमेशनगर येथील शिवमाऊली प्रतिष्ठान यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 6 मार्च 2026 रोजी उत्साहात साजरी झाली. यावेळी श्री सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना शिवमाऊली प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हणाले, आज आमच्या शिवमाऊली प्रतिष्ठानतर्फे आम्ही हळदी कुंकू आयोजित केलेला आहे. तरी आमचे 4 वॉर्ड आहेत. 4 वॉर्ड वाईज आम्हाला दरवर्षी 1,500 आम्हाला वाणं वगैरे लागतात आहेत. आणि आमचं एक सामाजिक कार्य आहे की आम्ही सर्वांचंच सामाजिक कार्य करतो. सगळ्यांचं आम्ही काम करणार आहोत. आम्ही प्रतिष्ठान यासाठीच ओपन केलेलं आहे की सगळ्या गोरगरिबांची कामे आणि आपल्या ज्या महिला आहेत, ज्या महिलांना काही कार्यक्रम म्हणजे आपल्याला लावायचे असेल किंवा आमचं तर भजन मंडळ पण आहे, महिला प्रतिष्ठान पण आमचं आहे. आम्ही यामार्फत सगळ्यांची मदत वगैरे करतो. हा कार्यक्रम तुम्ही किती वर्षापासून करताय? आधारे हा 3रा वर्ष आता आमचं चालू आहे. मग तुम्हाला उत्साह प्रतिसाद चांगला मिळतोय? प्रतिसाद चांगला मिळतो. सांगते का आम्हाला जवळजवळ 1,500 आम्हाला वाहनं लागतात. तर आमची अशी इच्छा आहे की आमच्या मंडळाची उत्तर माझं नाव सरिता मुंगेकर. तुम्ही काय भजन मंडळ आम्ही भजन मंडळ आणि ह्या मंडळामध्ये पण मी कार्य कमिटीवर आहे. तर माझी अशी इच्छा आहे की आमचं हे मंडळ आहे उत्तर त्याची प्रगती होऊ द्या शिवमाऊली मित्र मंडळाची. आणि आमच्याकडे सामाजिक कार्य स्मिता बावडेकर, मी भजन मंडळीमध्ये आहे. बोला, तुमचं नाव काय? पुढचं ती बोल. रुपाली लोखंडे, तुम्ही कार्यकर्ते आहात? उपखजिनदार आहेत. उपखजिनदार आहे. हा कार्यक्रमात तुम्हाला सक्रिय मजा वाटते? हो, खूप मजा वाटते. आपलं नाव? मी नेत्रा निलय चौकेकर. इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम करतोय. चांगले आनंदाने करताय? हो, खूप आनंदाने. असं करत राहावा. हो, दरवर्षी आम्ही करतो. शिवमाऊली प्रतिष्ठानतर्फे आलेल्या सर्व महिलांचे हार्दिक स्वागत. नमस्कार, मी निलेश ज्ञानदेव चव्हाण, शिवमाऊली प्रतिष्ठानचा उपसचिव आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे. सत्यनारायणची महापूजा होती, त्याचाही बरेच जणांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. हा कार्यक्रम किती वर्षापासून करताय तुम्ही? हा कार्यक्रम इथे ऑफिस झाल्यापासून 2 वर्षापासून आम्ही राबवत आहोत इथे. म्हणजे आता जस्ट 2 वर्षापासून तुम्ही करताय कार्यक्रम. हो. आणि नागरिकांचा तुम्हाला उत्साह मिळतो? हो, प्रचंड प्रतिसाद मिळतो आम्हाला. धन्यवाद. सगळ्यांचं भरून प्रेम आहे. हो, असंच राहू दे ही अपेक्षा ठेवतो. नमस्कार. समोर बघा, इकडे नका बघू. या तरी समोर बघा, तिकडे बघितलं बोलणार का ते? नाही, जरा बाजूला. या मोरे साहेब आहेत, अध्यक्षपदावर आहेत. मी इथे हा मागील 4 वर्षापासून पहिलं उभाटाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही हे केलेलं कार्य आहे. आता मधल्या पिरियडपासून आम्ही हे कार्य जे आहे शिवजयंती उत्सव, आम्ही शिवजन्मोत्सव उत्सव हा आम्ही मागील 4 वर्षापासून सातत्याने हे करत आहोत. त्याचबरोबर हळदी कुंकू, महिलांचं हळदी कुंकू आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आम्ही राबवतो आहे. त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या देखील आम्ही आमचं आहे. आमच्या सामाजिक जेवढे हे आहेत कार्यक्रम म्हणजे कोणाला मदतीचे किंवा शैक्षणिकदृष्ट्या असेल, त्याच्यानंतर मेडिकल वगैरे जे आहेत
आणि आर्थिक पण आम्ही आमच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आमचा जास्तीत जास्त ओढा हा समाजकारणाकडे आहे आणि हा पुढील देखील हा अशाच पद्धतीने चालू आहे. मग आता तुम्ही राजकारणात मध्ये सक्रिय आहात का? राजकारण आज देखील आम्ही सक्रिय आहोत. हां, एक साधा शिवसैनिक पहिला मी ह्या 51चा शाखाप्रमुख होतो. आता देखील आम्ही कार्यरत आहोत आणि ह्या पुढील देखील आम्ही ते करत राहू. धन्यवाद. आपलं नाव काय सर? योगेंद्र भोईर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख. शिवसेना उपजिल्हा प्रमुख आहात. धन्यवाद. आता या कार्यक्रमाला तुम्ही वेळ केला याबद्दल काय? शिवमाऊली प्रतिष्ठान यांचा आज हे 4था वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ते जयंती करतायत तिथीप्रमाणे. तर मी आज मोरेकाका असतील आणि संपूर्ण शिवमाऊली प्रतिष्ठान यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी मला व माझ्या सौला आज त्यांनी ते आमंत्रित केलं. या सोहळा जो सुंदर सोहळा इकडे ते करतायत, या सुंदर सोहळ्याचं सहभागी त्यांनी व्हायला, आम्हाला भाग घ्यायला त्यांनी बोलवलं. त्यासाठी खूप खूप त्यांचे आभार. असंच इच्छा करतो की फक्त या सोहळ्याला नाही, त्यांचे काही कामं असतील, त्यांची काही समस्या असतील, त्यांनी त्या समस्याही माझ्याकडे घेऊन यावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मी त्यांचा एक शिवसैनिक आहे, मी त्यांचा एक मावळा आहे. त्यांच्या पद्धतीने जे काही समस्या असेल, काम असेल, मी नक्कीच त्यांचं पूर्ण करतो. धन्यवाद. ताई तुम्ही काय बोलू? काही आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या उपस्थित महिला तुमच्यासाठी आज दादाने आमच्यासाठी बहुमूल्य वेळ दिला आणि आज त्यांनी वाहनंसुद्धा आम्हाला दिलेली आहेत. महिला जागतिक दिनानिमित्त त्यांचे खूप खूप आभार मानतं आमचं मंडळ आणि असेच त्यांनी यावे आणि याच्यापुढे प्रगती पण त्यांची हवी ही सदिच्छा. धन्यवाद. हां, मग एक टॉपिक आहे समोर बघ रे.